आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ॲडव्होकेट सुधीरबाबू कोठारी आहेत, ज्यांनी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. बाबूजी, काय सांगाल आपण नामनिर्देशन पत्र दाखल केलं? नमस्कार. मी काल नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती, म्हणजे 1 जून 2026. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधानसभा मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य विधानसभा विधान परिषदेसाठी मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. हा दाखल करण्याचा मागचा उद्देश असा की आता शहरीकरण मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि जसं जसं शहरीकरण वाढत चाललेलं आहे तसे तसे स्थानिक स्वराज्य संस्था, प्रामुख्याने नगरपालिकेमध्ये समस्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माझा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास हा नगरपालिकेतून सुरुवात झालेला आहे. 1985 मध्ये मी पहिल्यांदा हिंगणघाटमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. तर 1985 पासून तर 2016 पर्यंत मी नगरसेवक होतो. त्या पिरियडमध्ये, या 31 वर्षाच्या कालखंडामध्ये मी 3दा नगराध्यक्ष सुद्धा राहिलेलो आहो, 3दा नगराध्यक्ष सुद्धा झालेला आहो. मला शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांची आणि नगरपालिकेची स्थितीची पूर्ण कल्पना आहे आणि मला तरी असं वाटतं की एक व्यक्ती विधान परिषदेमध्ये असा असावा की जो नगरपालिकेची समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकेल. आणि म्हणून मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे, माझा नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे, जेणेकरून विधान परिषदेमध्ये जाऊन नगरपालिकेच्या समस्या कशा सोडवता येईल, नगरपालिके म्हणजे पर्यायाने नगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या कशा सोडवता येईल, हा माझा प्रयत्न राहणार. बाबूजी, एकीकडे भाजपकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे, आपण घटक पक्षाचे अजित पवार गटाचे नेते आहात, काय सांगाल? नाही, नक्कीच आम्ही सर्व लोक महायुतीमध्ये आहो. म्हणजे ती भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असो किंवा शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांची असो, आम्ही आहो. पण शेवटी प्रश्न राजकारणाचा नाही, प्रश्न पक्षाचा नाही, प्रश्न असा आहे मूलभूत सुविधा आपण लोकांना कशी पुरवू शकतो. मला असं वाटतं हा प्रमुख उद्देश आपला राहायला पाहिजे. म्हणून पक्ष हा गौण झालेला आहे असं माझं मत आहे. कसं बघता एकूण निवडणुकीकडे कसं आहे की प्रामुख्याने 3 उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. एक भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, एक काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आणि एक मला असं वाटतं मी आहो. आणि या तिन्ही म्हणजे उमेदवाराची जर तुलना केली तर सगळ्यात जास्त अनुभव मला आहे असं मला वाटते. म्हणून लोक मला पसंत करतील असं माझा ठाम विश्वास आहे. महेश सुंजेवार, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.